तर नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर आज आपण आपल्या डोंबिवलीच्या सगळ्या मित्रमंडळींबरोबर बाहेर फिरायसाठी आलेलो आहोत, एक नेचरमध्ये, नेचरचा मजा घेण्यासाठी। तर तुम्ही आजूबाजूचा माहोल बघू शकता, एकदम जबरदस्त आहे। तर बघू शकता ही सगळी आपली मित्रमंडळी, सगळे बॅगा वगैरे आता सध्या आम्ही इथे ठेवलेले आहेत। खरं तर आपल्याला जायचं आहे दुसऱ्या ठिकाणी, पण पहिला एक स्टॉप घेतलाय। थोडं इथे आपण नाश्ता वगैरे बनवूया, थोडं जेवायला आपण बिर्याणी वगैरे घरून बनवून आणलेली आहे। अजून खूप मच्छी वगैरे काय काय पदार्थ घेऊन आलेलो आहोत, ते आपल्याला खायचे आहेत। तर ही सर्व आपली मंडळी, आज बहुतेक जणांना तुम्ही ओळखत पण असाल। हा आपला जो आहे, जिजो आवी पॅक ए पॅक, यस हाय हाय। आपला बाबा प्लस देणे बिल्ला, दिसतच नाही तू या सगळे आपली मित्रमंडळी इथे आलेली। आपला ट्रेलर आहे, खरा पिक्चर आपला तिकडे त्या दुसऱ्या स्पॉट वरती आहे, तो नंतर आपल्याला जायचं आहे तिथे। तर तिथे आपण आता इथे असा टाइमपास म्हणून थांबलेलो आहे, एक छोटासा ब्रेक म्हणून। तर आपली मंडळी खाली पण गेलेली आहेत। तर बघा या आपला प्रतीक भाई, संदीप, आपला या काय याचं नाव विसरलो यार मी, राहुल जेवण वगैरे बनवायला घेतलेलं आहे। अविनी नाही, बिल्लानी, बिल्ला त्याचं नाव बिल्ला नाही आहे, त्याचं नाव आपलं काय विलास, विलास आहे त्याचं नाव, पण त्याला बिल्ला बोलतात। फिर भी चिंचारी अतीत की चादर ओढ़े खोया आज उन गुफाओं में है चंदा जाके पीछे चिपटा रात इन पहाड़ों के चमकता जुगनू जैसे तारे लाख इन फिजाओं में लपक के बांधा मैंने फीता छाप छोड़े चला मुझे किस किस ने क्या क्या कहा भटकता रहा मैं सिर्फ आवारा मैं एक बादल में चलता रहा गगन बरस पड़ा तो आवा तर मित्रांनो, आता आपण आपल्या सेकंड स्टॉप होता त्या ठिकाणी आपण आता पोहोचलेलो आहोत। आपली सगळी आपली फॅमिली आहे, जी बिर्याणी आणली होती ती जेवून घेतली वगैरे। आता आपल्याला खालती जाऊन जेवण वगैरे बनवायचं आहे। आणि तुम्ही जर खालचा नजारा बघाल, एकदम भारी आणि एकदम कडक असणार आहे, नक्कीच बघा। तर आता आपण निघूया। उतरता कारण का थोडीशी आपली ट्रेकिंग पण आहे। आपली पब्लिक येते वरतून चालत अजून दिसत पण नाहीत काही जण, थोड्या मागे आहात। आपल्याला ज्या स्पॉटची आतुरता होती एकदम जवळ आहे बघा, एकदम जबरदस्त विहंगम दृश्य। तिथे गेल्यानंतर अजूनही एकदम भारी वाटेल, जबरदस्त वाटेल। श्वेत पवन को उड़ कर चले कर श्वेत पवन को चले नील गगन को चले नील गगन को सामान बांध सोचा नहीं दो बार इन शहरों की गिरफ्त से भगा मैं एक गहरी सांस लेकर सा भूला भाई जादू सा है कुछ इस हवा में झंझट से दूर हूँ पड़ोसी की पीटी नहीं सुनी आज जो करो जो करना नहीं डरना कुछ अभी भी सोचे क्या सोचे कि दुनिया रहने दो या जाना मुझे घर नहीं इनको विचारों की है जड़ वही ये जो चमके तारे मेरे पे पूरी रात प्रकृति साथ है वो जो करीब पास नहीं हम गरीब बात में फिर भी चिंचारी अतीत की चादर ओढ़े खोया आज उन गुफाओं में है चंदा जाके पीछे चिपटा रात इन पहाड़ों के चमकता जुगनू जैसे तारे लाख इन फिजाओं में लपक के बांधा मैंने फीता छाप छोड़े चला मुझे किस किस ने क्या क्या कहा भटकता रहा मैं सिर्फ आवारा मैं एक बादल में चलता रहा गगन बरस पड़ा तो आवा नील गगन को नील गगन को।
तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण आता सकाळ झालेली आहे, सकाळचे 7:30 वाजले आणि आपण सगळे उठलेलो आहोत. काही मंडळी आपली झोपलेली आहे टेंटमध्ये. मी उठलोय आणि तुम्ही बॅक साईडचा नजारा बघू शकता. एक नंबर असा विहंगम दृश्य. फक्त तिथे एक खाली घर आहे, बाकी कुठेच काय नाही आहे. आणि आता पाणी देखील खूप वाढलेलं आहे. यावर्षी डॅम खूप भरलेला आहे. आता आपण सगळेजण उठलेलो आहोत. ही आपली फॅमिली मेंबर. अर्धे आपली मंडळी उठायची बाकी आहेत. आणि पहाटचा सनराईज बघू शकता तुम्ही, जबरदस्त एकदम. थोडासा जरा पाण्याच्या जवळ जाऊया, बघूया. खरं तर ते काका आपल्याला जाऊन देत नाहीत, कारण का सध्या कोरोना वगैरे त्याच्यामुळे. तर बघूया आपल्याला परत एकदा तर मित्रांनो समोरचा नजारा बघू शकताय, मिनी लडाख. पाणी पण आता खूप जास्त आहे खरं तर. नाही तर एवढं पाणी नव्हतं. आम्ही पहिले आलेलो. आपली एक पहिले देखील एक व्हिडिओ आहे इकडची विहंगम दृश्य, ती नक्कीच बघा एकदा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन. त्या टायमाला पाणी हा एकदम पूर्ण एकदम कमी होता, तेव्हा आम्ही फॅमिली आलेलो होतो. आणि आता आम्ही पोरं आलेलो आहोत. पण नजारा एक नंबर वाटतो यार. मन एकदम खुश होऊन जाईल अशा नजाऱ्याने. आता बघून एकदम शांतता, फिर शांतता आहे, कोणीच नाही. ते बोलतो ना सुकून भेटतं ना, त्या अशा जागेवरती आल्यावरती भेटतं एक सुकून. सूर्याचे किरण पण खूप असे वरती डोळ्यात येतात. तर चला आपण आपल्या परत ठिकाणावरती जाऊया. हे इथे मावशींचं वगैरे घर वगैरे आहे. मामा ते मावशी मग वरती आलेले आपल्याला सांगायला, त्यांचं घर इथे आहे. तर बघूया, आपण जाता जाता त्यांना भेटूया. हा आहे त्या मावशींचं घर, बघू शकता एकदम कुडाचा मस्त असा घर आहे. हा बच्चा आहे त्या मावशींचा. ए बेबी, हे काय काय तुझं नाव काय? अरे नाव काय तुझं? हा सांग सांग, नाव काय? तुम्ही इथून यायला जायला पाण्यातून जाता? पाण्यातून म्हणजे असं जवळ आहे? पाण्यातून जायला डॅम वाले नेतात. अच्छा, टोपलीने. चल भारी. हा तेच, आम्ही सकाळी येताना रस्ता चुकलेलो, इकडे तिकडे झालेलो सगळे. पूर्ण रस्ता समजत नव्हता आम्हाला. लोक ओरडतात रे आम्हाला, ज्या मित्र ते तुमचे लोक येतात, मग त्याच्यामुळे आपल्याला पण त्रास होतोय ना. एकदम भारी असे घर आहेत, एकदम नेचरमध्ये. त्यांना इथं बाहेर जाण्यासाठी ते लोक बोटीने जातात, तिकडून बोलतो क्रॉस करून. याचा उपयोग मच्छी पकडायसाठी होतो. तिकडून जाऊन आलो आणि पुन्हा आपल्या टेंट वगैरे आपण जिथे लावलेले आहेत त्या ठिकाणी आपली मंडळी काय करतायत बघूया. सगळे रेडी झाले का जायला? अरे भिल्ला कधी उठायचा? भिल्ला अजून झोपलेलाच आहे.
आणि ही बिल्लाची बायको आई माझी कुणाला पावले कुणाला पावले तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत. आपला लुक कसा वाटतंय? तर सगळे आपली सामान वगैरे सगळं काय गोळा केलेलं आहे आपण. इथे आपण काल रात्रीला लावलेले होते टेंट, ते देखील काढलेत आणि अर्धी आपली मंडळी वरती चढायला सुरुवात केलेली आहे. आणि बाय बाय नेचर. तर चला आपण निघूया. चला मंडळी आपण निघूया आता आपल्या प्रवासाला. पुढच्या कुठल्या तरी आपण नेक्स्ट डेस्टिनेशन वरती थांबूया. तिथे जरा वेळ परत आपल्याकडे कारण खूप वगैरे मच्छी वगैरे जेवण वगैरे आपल्याकडे राहिलेलं आहे, त्याच्यामुळे आपण तो तिथे जाऊन बनवूया आणि खाऊया. तर आता भेटूया आपण पुढे. सगळी मंडळी पूर्ण सगळं सामान वगैरे घेऊन येत आहेत. आपल्या हातामध्ये पण एक आहे गोणी. पाठीमागचा नजारा तुम्ही बघू शकता ना, किती भारी आहे, एकदम जबरदस्त असा नजारा. खालून येता येता लगेच आपल्याला दम लागला जाम. आपला भिल्ला बसला इथे. थोडं थांबूया रे. आपली मंडळी इथे जरा रेस्ट करण्यासाठी थांबलेत. पॅक पण दमलाय. खाली ढेने, सोनू, जो पण दमलाय. बोलो आजूबाजूचा निसर्ग बघू शकता तुम्ही. फुल जबरदस्त, पूर्ण ग्रीनरीच ग्रीनरी आहे. पूर्ण ग्रीनरीने भरलेलं आहे जंगल. सोचा नहीं दो बार इन शहरों की गिरफ्त से भगा मैं, एक गहरी सांस लेकर सा भूला भाई जादू सा है कुछ इस हवा में। झंझट से दूर हूँ, पड़ोसी की पीटी नहीं सुनी आज, जो करो जो करना नहीं डरना, कुछ अभी भी सोचे क्या सोचे की डॅमच्या वरून आल्यानंतर नदीवरती आलोय, तर तुम्ही नदीचा नजारा बघा बाजूला, एकदम जबरदस्त। आपली मंडळी उतरली पण नदीमध्ये सगळे पॅक, फुल एन्जॉयमेंट। आणि इकडे आपला जेवण वगैरे शिजवणं चालू आहे, याच्यामध्ये टोप गॅस प्लस सगळं आहे, जेवण बनवायचं आपल्याला। प्रत्येक आपल्याला बनवत आहे मॅगी आणि हा आपला सगळा मटेरियल सोनू फोड आणि सगळं टाकचाल, लवकर फटाफट फास्ट फास्ट बनवूया। तर मित्रांनो आपण पण जाऊया आता पाण्यामध्ये। आपल्याला जेवण वगैरे बनवते त्याला घेतले वाटतं आमचे। तर मित्रांनो आपल्याला हा गॅस आपला संपलाय, त्यानंतर आपला हा गॅस आता आणलाय दुसरा, चिकन वगैरे आपला संपलेला आहे। खूप काही गोष्टी दाखवता आल्या नाही आपल्याला, कारण का बॅटरी आपली झाली लो त्यामुळे। आणि तर मित्रांनो आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ आपला बघितला असालच, तर हा आपला व्हिडिओ पूर्ण आपल्याला करता आला नाही, कारण का गोप्रोची बॅटरी ही पूर्ण लो झालेली होती, म्हणून आपल्याला खूप काही गोष्टी आपल्याला घेता पण आल्या नाही, सुद्धा इवन एंडिंगसुद्धा करता आली नाही आपल्या व्हिडिओची।
तर ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट करा, आणि जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. आता आपला 1000चा टप्पा हा पूर्ण झालेला आहे. आभार तुमचे सर्वांचे, तुमच्या सर्वांमुळेच आपण हा टप्पा पार केलेला आहे, आणि याच्या पुढचा देखील आपण टप्पा गाठायचा आहे. त्यासाठी तुमच्या सर्वांची साथ आपल्याला हवीच. आता आपला 1000चा परिवार आहे, उद्या आपण अजून अनेक 10,000पर्यंत नेऊ आपल्या परिवाराला. मनपूर्वक आभार तुमच्या सर्वांचा. तर हा आपला व्हिडिओ इथंच मी एंड करतो, आणि अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.